नमस्कार. आजच्या या विशेष माहिती सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे 50 ते 60 या वयोगटासाठीचा आहार. खरं तर हे दशक म्हणजे सुवर्ण दशक म्हणता येईल आणि या काळात आपलं आरोग्य जपण्यासाठी आहाराची भूमिका कितीतरी पटीने वाढते. तर सगळ्यात पहिला आणि साहजिक प्रश्न मनात येतो की 50शी नंतर आहारात बदल करायची गरजच काय आहे. याचं उत्तर अगदी सोपं आहे. आपलं शरीर आतून बदलत असतं. आपली पचनशक्ती असेल, स्नायूंची ताकद, हाडांची घनता, या सगळ्या गोष्टींवर वयाचा परिणाम हळूहळू जाणवायला लागतो. आणि म्हणूनच योग्य आणि विचारपूर्वक निवडलेला आहार हा पूर्वीपेक्षा खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. चला तर मग आपण थेट मुद्द्यावरच येऊया. हे बदल नेमके कोणते आहेत हे समजून घेणं ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. कारण एकदा का हे समजलं की मग काय करायचं हे आपोआप सोपं होऊन जातं. या वयात आपल्या शरीरात साधारणपणे 4 मोठे बदल घडतात. पहिलं म्हणजे आपली पचनक्रिया पूर्वीसारखी वेगवान राहत नाही, ती थोडी मंदावते. दुसरं, हाडांची घनता कमी व्हायला लागते. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल सारखे त्रास डोकं वर काढू शकतात. आणि चौथा म्हणजे पूर्वीसारखी ऊर्जा राहत नाही, थकवाई लवकर जाणवतो. म्हणूनच आता आहाराकडे फक्त पोट भरण्याचं साधन म्हणून बघून चालणार नाही. तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा हाच आहे की या दशकामध्ये आहार हा फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर तो आपलं आरोग्य जपण्यासाठी आणि पुढे येऊ शकणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी एक शक्तिशाली साधन बनतो. चला आता दिवसाची सुरुवात कशी करायची हे बघूया. एका निरोगी दिवसाची गुरुकिल्ली आहे ना, ती आपल्या सकाळच्या सवयींमध्येच दडलेली असते. उठल्या उठल्या काही सोप्या गोष्टी केल्या तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. तर दिवसाची सुरुवात करायची आहे एका ग्लास कोमट पाण्याने. त्यात लिंबाचा रस पिळला तर अजूनच छान. यासोबतच रात्री भिजवलेले 4-5 बदाम खाऊ शकता. आणि हो, ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी 1 चमचा भिजवलेले मेथीदाणे खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. या अगदी छोट्याशा सवयीमुळे पचन सुधारतं आणि शरीरातले नको असलेले घटक बाहेर टाकायला मदत मिळते. चला आता येऊयात दिवसाच्या पहिल्या जेवणाकडे, म्हणजेच नाश्त्याकडे. एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची, नाश्ता कधीही टाळायचा नाही आणि तो प्रोटीनने भरपूर असायला हवा. नाश्त्यासाठी काही चविष्ट आणि पचायला हलके पर्याय बघूया, जसं की गरमागरम मूग डाळीचं धिरडं किंवा आपण ज्याला चिल्ला म्हणतो तो. कमी तेलातले पोहे किंवा मग पौष्टिक ओट्स आणि दलिया. जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी उकडलेलं अंड हा एक उत्तम पर्याय आहे. आणि आपला सगळ्यांचा आवडता पदार्थ इडली सांबार तो तर आहेच. पण नाश्त्यात प्रोटीनवर एवढा जोर का द्यायचा? याचं कारण असं आहे की 50शी नंतर नैसर्गिकरित्या स्नायूंची झीज व्हायला लागते, ज्याला मसल लॉस म्हणतात. आणि यावरचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे प्रोटीन. प्रोटीन आपल्या स्नायूंना मजबूत ठेवतं आणि शरीराला ताकद देण्याचं काम करतं. मग निवड करणं अगदी सोपं आहे. बघा, एका बाजूला आहेत मूग डाळीचा चिल्ला, पोहे आणि ओट्स सारखे आरोग्यदायी पर्याय जे आपल्याला दिवसभर ऊर्जा देतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत तळलेले पराठे, भरपूर बटर आणि जंक फूड जे चवीला छान लागतात पण आरोग्यासाठी तेवढेच हानिकारक ठरू शकतात. ही निवड आपल्याला रोज सकाळी करायची आहे. नाश्त्यानंतर आता वळूया दुपारच्या जेवणाकडे. दुपारचं जेवण हे आपल्या दिवसातलं सर्वात परिपूर्ण आणि पौष्टिक असायला हवं. चला तर एक आदर्श थाट कसं सजवायचं ते पाहूया. त्यात हव्यात 2 पातळ चपात्या. शक्य झाल्यास मल्टीग्रेन असतील तर उत्तमच. त्यासोबत 1 वाटी वरण किंवा कोणतंही कडधान्य. ताटाच्या एका बाजूला 1 वाटी हिरवी पालेभाजी हवीच आणि थोडासा भात, तोही ब्राऊन राईस असेल तर आणखी चांगलं. आणि हे सगळं जेवण पूर्ण होतं एका ग्लास ताकाने. बघा, झालं की नाही एक परिपूर्ण जेवण तयार. आपल्या जेवणातून 3 मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. पहिला आहे फायबर, जे पोट साफ ठेवायला मदत करतं. दुसरं आहे प्रोटीन, जे स्नायूंची ताकद टिकवून ठेवतं. आणि तिसरं कॅल्शियम, जे हाडांना मजबूत बनवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणात मीठ आणि तेल जेवढं कमी असेल तेवढं चांगलं. बऱ्याचदा दुपारच्या जेवणानंतर साधारण 4च्या सुमारास थोडी भूक लागते किंवा कधीकधी ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं. मग अशावेळी काय खावं हा प्रश्न पडतो. या वेळेला काहीतरी तळलेलं खाण्याऐवजी काहीतरी हलके आणि आरोग्यदायी पर्याय निवडायला हवेत. जसं की एखादं फळ, सफरचंद, पेरू किंवा पपई हे उत्तम पर्याय आहेत. नारळ पाणी किंवा ग्रीन टी सुद्धा घेऊ शकता. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी जास्त गोड फळं टाळावीत किंवा अगदी कमी प्रमाणात खावीत. तर आजच्या या भागात आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंतचा 50 ते 60 या वयोगटासाठी एक आदर्श आहार कसा असावा हे पाहिलं. तर
आपण पाहिलं की या गोल्डन डिकेडमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा असायला हव्यात. पण निरोगी आरोग्याचा हा प्रवास इथेच थांबत नाही. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण कसं असावं, याचबरोबर कोणते पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत आणि आहारातल्या बदलांसोबतच जीवनशैलीत कोणते छोटे बदल आपल्याला मोठं आरोग्य देऊ शकतात हेही आपण जाणून घेणार आहोत. संध्याकाळच्या खाण्यापिण्यापासून ते रात्रीच्या लाईफस्टाईलपर्यंत असे काही सोपे बदल जे आपल्याला अगदी फिट आणि उत्साही ठेवतील. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच पडतो, बरोबर ना? दिवसभराच्या कामानंतर घरी आल्यावर किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी छोटीशी भूक लागतेच. पण गंमत म्हणजे त्यावेळी आपण नकळतपणे जे काही खातो ना, त्याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. खरं सांगायचं तर हीच एक छोटी सवय आपल्या पुढच्या आयुष्यातलं आरोग्य कसं असेल हे ठरवते. बघा, 50 आणि 60 हा जो टप्पा आहे ना, तो आयुष्यातला एक खरंच खूप महत्त्वाचा काळ आहे. ह्या वयात आपल्या शरीराला जरा जास्त काळजीची गरज भासते. आता आरोग्याला प्राधान्य देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होऊन बसतं. आणि चांगली गोष्ट ही आहे की अगदी छोट्या छोट्या बदलांमधून आपण एक मोठं आणि निरोगी आयुष्य मिळवू शकतो. ओके, तर मग वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे संध्याकाळचा नाश्ता. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यांच्यामध्ये जी छोटी भूक लागते ना, तिच्यावर कंट्रोल मिळवणं खूप गरजेचं आहे. चला तर पाहूया की यासाठी चांगले पर्याय नेमके कोणते आहेत. आता होतं काय की संध्याकाळची भूक लागली की आपला हात पटकन जातो तो बिस्किटांकडे, चिवड्याकडे किंवा फरसाणकडे. पण ह्यात फक्त एक छोटासा बदल केला ना तरी खूप मोठा फरक पडू शकतो. म्हणजे बघा, ह्या सगळ्याऐवजी भाजलेले चणे, मोड आलेली कडधान्य म्हणजे स्प्राउट्स किंवा मस्त गरमागरम सूप, नाहीतर फक्त मुठभर ड्रायफ्रूट्स खाऊन बघा. हा बदल आरोग्यासाठी तर चांगला आहेच, पण करायलाही अगदी सोपा आहे. पण हा बदल करायचा का? अहो, कारण त्याचे फायदेच इतके जबरदस्त आहेत. एकतर पौष्टिक नाश्ता केल्यामुळे दिवसभर जी एनर्जी टिकून राहिलेली असते ती कमी होत नाही. दुसरं म्हणजे अनावश्यक वजन वाढत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहायला खूप मोठी मदत होते. बरं, संध्याकाळच्या नाश्त्याचं तर झालं. आता आपण वळूया दिवसाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या जेवणाकडे, म्हणजे रात्रीच्या जेवणाकडे. लक्षात ठेवा, या वयात रात्रीचं जेवण जेवढं साधं आणि हलकं असेल ना, तेवढं ते फायदेशीर ठरतं. त्यासाठी ना फक्त 2 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला नियम आहे, जेवणात काय असावं. रात्रीच्या जेवणात फक्त 1-2 चपात्या, एखादी पचायला सोपी भाजी आणि सोबत वाटीभर सूप, बस इतकं पुरेसं आहे. आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणाची वेळ. नेहमी लक्षात ठेवा, झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवण झालं पाहिजे. यामुळे काय होतं, आपल्या पचनसंस्थेला आराम मिळतो आणि अन्न अगदी व्यवस्थित पचतं. आणि समजा हे नियम नाही पाळले आणि रात्रीचं जेवण जरा जास्त झालं तर त्याचे दुष्परिणाम लगेच दिसायला लागतात. म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होतो, रात्री शांत झोप लागत नाही आणि मग हळूहळू वजनही वाढायला लागतं. म्हणूनच रात्री हलकं जेवण हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. ठीक आहे, आपण जेवणाच्या वेळा आणि पदार्थांबद्दल तर बोललो, पण आता जरा त्याच्याही पुढे जाऊन बघूया. या वयात आपल्या शरीराला नेमक्या कोणत्या पोषण तत्वांची, म्हणजे न्यूट्रिएंट्सची सगळ्यात जास्त गरज असते? कारण योग्य पोषण हाच निरोगी आरोग्याचा खरा पाया आहे. या वयात ना काही पोषक तत्वांची आपल्या शरीराला विशेष गरज असते. जसं की हाडांच्या मजबूतीसाठी लागतं कॅल्शियम, जे आपल्याला दूध, ताक आणि तिळातून सहज मिळतं. मग येतं व्हिटॅमिन डी, ज्यासाठी सकाळचं कोवळं ऊन हा तर सर्वोत्तम उपाय आहे. शरीराची जी काही झीज होत असते ती भरून काढण्यासाठी डाळी आणि कडधान्यांमधून प्रोटीन मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि हो, पचनक्रिया एकदम सुरळीत ठेवायची असेल तर फळं आणि भाज्यांमधून मिळणारा फायबर तर आवश्यक आहेच आहे. पण ही सगळी पोषण तत्त्व शरीरात योग्य पद्धतीने पोहोचावीत यासाठी एक गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे पाणी. हो, आपलं शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि सगळ्या शारीरिक क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी दिवसाभरात कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी पिण्याची सवय लावून घ्या. आता बघा, जसं काही गोष्टी खाणं महत्त्वाचं आहे ना, तसंच काही गोष्टी न खाणं किंवा टाळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कोणत्या गोष्टी? तर जास्त साखर, जास्त मीठ, तळलेले पदार्थ, पॅकेटमधले रेडीमेड पदार्थ आणि हो, सॉफ्ट ड्रिंक्स
या सगळ्यांना आपल्या आहारातून जितकं दूर ठेवता येईल तितकं चांगलं. चला, आत्तापर्यंत आपण फक्त आहाराबद्दल बोललो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त योग्य आहार घेऊन चालणार नाही. त्याला एका चांगल्या जीवनशैलीची म्हणजे लाईफस्टाईलची जोड मिळायलाच हवी. असं समजा की आहार आणि जीवनशैली या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दिवसातून फक्त 30 मिनिटं रोज न चुकता केलेलं मॉर्निंग वॉक असो किंवा इव्हनिंग वॉक, यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि शरीर दिवसभर ॲक्टिव्ह राहतं. खरंच हा एक खूप सोपा पण प्रचंड प्रभावी व्यायाम आहे. आता दिवसभर आपलं शरीर थकतं, भागतं, त्यानंतर त्याला दुरुस्तीसाठी आणि दुसऱ्या दिवसाची ऊर्जा मिळवण्यासाठी आरामाची गरज असते. आणि त्यासाठी रोज रात्री किमान 7 तासांची शांत झोप घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. चालण्यासोबतच शरीराची लवचिकता टिकवण्यासाठी थोडा हलका व्यायाम किंवा योगासनं केली तर खूपच फायदा होतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेवढं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे ना, तेवढंच आपलं मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे. त्यामुळे शक्यतो ताणतणाव कमी ठेवा, कारण आपलं मन शांत असेल तरच शरीर आपल्याला साथ देईल. चला तर मग आपण जी काही सगळी माहिती बघितली त्याचा शेवट एका सोप्या आरोग्य मंत्राने करूया. हा मंत्र जर लक्षात ठेवला तर निरोगी आयुष्याचा मार्ग एकदम सोपा होऊन जाईल. आणि तो मंत्र आहे, योग्य आहार प्लस योग्य जीवनशैली इज इक्वल टू निरोगी आयुष्य. हे समीकरण किती सोपं आणि सरळ आहे नाही का? जर आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आणि रोजच्या लाईफस्टाईलमध्ये हे छोटे छोटे योग्य बदल केले तर एक आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य नक्कीच आपलं असेल. ही माहिती खरंच खूप मोलाची आहे. ही आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत, विशेषतः आपल्या आई-वडिलांपर्यंत नक्की पोहोचवा. त्यांना याचा 100% फायदा होईल, कारण शेवटी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासारखा दुसरा आनंद नाही. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.